मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यातच आता दिल्लीतही मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. सोमवारी पवारांच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्याच दिवशी रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये मोदी पवार यांची चर्चा आणि त्यानंतर आज पवारांची त्यांच्या खासदारांसोबत झालेली बैठक. एकीकडे शरद पवार यांनी त्यांच्या खासदारांसोबत चर्चा केली तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच कारमधून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे. सविस्तर बोलले माननीय पंतप्रधानांच्या भेटी संदर्भात मी आपणा सर्वांशी सविस्तर बोललेलो आहे. आणि ही आजची बैठक ही नेहमी प्रत्येक सेशनला तुम्ही सगळेच बघतात की अशा रेग्युलर बैठका होत असतात. पण डॉक्टर सेशन संपत असताना ही बैठक झाली. उद्या सेशन संपते, सुरुवातीला झाली तर एक प्रकारे नाही, आपण बघतो 10 तारखेपर्यंत हा एक घरातला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर भेटायचं हे आमचं आधीपासून ठरलं होतं. त्यानुसार आम्ही आज ही जनरल चर्चा अशा पद्धतीने आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय काय झाला, काय चर्चा होती? जनरल चर्चा म्हणजे ही निर्णयाची बैठकच नव्हती, ही फक्त चर्चेची बैठक होती. काय नेमकं मतदारसंघांमध्ये काय काय अडचणी आहेत सेशनच्या बाबतीत प्रत्येकाचं म्हणणं काय. साहेब नेहमी जाणून घेतात, साहेब प्रत्येक वेळी त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात आणि त्या संदर्भात ही बैठक. अरे मी जे नरेंद्र मोदी साहेबांकडे मांडले विषय ते पवार साहेबांना अनुभव सांगितले. आणि काय वेगळी चर्चा झाली? काय नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न काय आहेत, प्रलंबित विषय काय आहेत, सीएमशी बोलण्याचे त्याविषयी चर्चा झाली. आणि तुमचं म्हणजे सत्तेच्या अत्यंत जवळ जाण्याचे हे दिवस दिसत आहेत असं महाराष्ट्राला, काय नक्की तथ्य याच्यामध्ये? असं तुम्हीच ठरवताय सगळे.